काम करत असताना केवळ त्यांच्या व्यावसायिक पद्धतीनं केवळ शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देणं नाही, केवळ पाठ्यपुस्तकातले धडे देणं नाही, तर मी आताच पाहिलं काही दिवसांपूर्वी कार्यक्रम झाला, आता परत सर कार्यक्रम घेत आहेत, ही विचारांची, ही करिअरच्या विचारांची, ही प्रेरक विचारांची, ही महापुरुषांच्या विचारांची मेजवानी तुमच्या लेकरांना देणारे कार्यक्रम आणि ते क्लासेस सुद्धा गरजेचे आहेत. आणि ज्यावेळी संस्काराचा वसा घेऊन हे कॉर्पोरेट इंडस्ट्रीकडे आता आम्ही जे मार्गक्रमण करतो ते होणारच आहे, ते अटळ आहे. शिक्षणाचं हे खाजगीकरण होणार आहे, ते अटळ आहे. पण या खाजगीकरणाच्या प्रक्रियेत सुद्धा दीपकजी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसारखी मंडळी मला वाटतं हा वैचारिक वसा जर पेलत असतील तर सर तुमच्या क्लासेसचा विद्यार्थी शिकून सवरून ज्यावेळी परदेशात जाईल, काहीतरी तिकडे करेल, त्यावेळी परदेशातून परत येताना बाहेर जे आपण पाहतो, परदेशातून परत येणारी मुलं बहुतांश त्यांच्या हातामध्ये काय असतं तर दारूच्या बॉटल्स घेऊन परत येतात. पण तुमच्या क्लासेसची ही मुलं हा विचारांचा हा कार्यक्रम आणि हा संस्कार जर देत असाल, ही परंपरा जर घेऊन तुम्ही पुढे जात असाल, तर दीपदक्ष फाउंडेशनचं लेकरू जरी परदेशात गेलं तर तिथून परत येताना त्याच्या हातात दारूची बॉटल नाही तर खांद्यावरती भारत मातेचा तिरंगा आणि गळ्यामध्ये एखाद्या ऑलिम्पिकचं मेडल असेल आणि ते मेडल घेऊन तुमचं लेकरू परत येईल. मला वाटतं हा संस्कार तुम्ही पेरताय, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आहे. आणि ती विचारधारा, ती परंपरा मला वाटतं कायम करणं आणि ती परंपरा कायम राहणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे.